घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तू ज्याला चांगलं म्हणतेस ना तो राणा तिथं शेतावरती तुला झाड शेत प्राण्याचं मन राखण्याच्या गोष्टी करत होता आणि इथं तुझ्या बाबांना धमकवायला माणसं पाठवली होती त्यानं. काय अंजली, अगं इतक्यात कंटाळीस नोकरीला? मी इतकी वर्षे कशी नोकरी केली असेल याचा विचार कर. सकाळी सकाळी हेडमास्तर भेटले वाटतं. होय हो, माझं बी लई डोकं दुखते ते भेटल्यावर. ताप झालाय बघा नुसता डोक्याला. कधी एकदा त्यांची बदली होते आणि आमची सुटका होते देव जाणे. बरं ते जाऊ दे, तुम्ही दोघी चहा घेता? नाही हो, जाऊन या तुम्ही. चला मॅडम आपण चहा घेऊया. अंजली, काय झालं ग? डोकं लई दुखतंय का ग तुझं? का हेड सर परत काय बोलल्यात तुला? नाही. मग काय झालं? मला बी नाही सांगणार तू? अगं वैताग आलाय ग या उसाच्या प्रकरणाने. आता काय झालं आणखी? अजूनच पाठवलं का काय राणा दादानं? नाही, माणसं पाठवली उसाचे पैसे मागायला. काय? मग काय, शेतात माझ्याशी गोड गोड बोलत होता आणि इकडे घरी माणसं पाठवली होती आईबाबांकडनं वसुली करायला. उगं काय पण फेकू नको. राणा दादा असं करणारच नाही कधी. तुम्हाला जसा वाटतो ना तसा नाहीये तुमचा राणा दादा. आता सुद्धा तालमीत त्याला पैसे द्यायला गेले होते, नव्हता तो तिथे. कधी एकदा त्याला पैसे देते आणि सगळं संपवते ना असं झालंय. अंजली अगं नाही ग, खरंच राणा दादा असं नाही. कुठं तर गणित चुकतंय बघ. बाई आत येऊ? कशाला रे? काम होतं. कसलं काम? हे द्यायचं होतं पाठक बाईंना. अरे तुला कुठे सापडलं? राणा दादांनी दिले. राणा दादा कुठे आहे तो? जा त्याला बोलवून आण, जा लवकर. आणि हे घे धर, त्यांना म्हणा तुम्ही स्वतः येऊन मला द्या. जा चल, बोलवून आण जा. बाई मारू नका. अरे मी अजून हात तरी उचललाय का? मला नाही, राणा दादाला. लय साधा आहे होतो. साधा? मला आधी असंच वाटलं होतं. जा तू आधी त्याला बोलवून आण जा. अहो अहो थांबा. अहो बरकत, ए बरकत, बरकत, ए बरकत. हाँ इधर इधर.
केलं कडा काम फत्ते. तू दिलं ते बाईंला? हा मग दिलं की. तू दिलं का पोरांनी? हा कोणी का दिलं असं ना, पण काम फत्ते केलं का नाही. आता चुन चुन आवाज बी बंद होणार. सांग की कुणी दिलं सांग की. बारक्याने दिलं झालं. अरे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं देताना. सुटलो गड्या सुटलो. आता आवाज बी येणार नाही आणि बाईला भेटायचं कारण बी नाही. समजा व्यवहार संपला. तसं नाही वाटत, अजून काहीतरी राहिलंय. आता काय राहिलं? पैसे. कसले पैसे? इतकं सगळं होऊ नये तुम्ही मलाच विचारताय कसले पैसे? हो किती खोटं वागाल. सरळ सांगायचं ना. हे असं आडून आडून. मला ना चीड येते तुमच्या या दुटप्पीपणाची. तोंडावर बोलायची धमक दाखवायची ना. हा असा मोठेपणाचा आव आणून काय होणार आहे? आम्हालाही आमचा स्वाभिमान आहे. आम्ही कुणाचं काही फुकट घेत नाही आणि राखूनही ठेवत नाही. हात पुढे करा. हात पुढे करा. ₹1,00,000. आता प्लीज पुन्हा आमच्या वाट्याला जाऊ नका. झालं तेवढं पुरे झालं. आणि आता संपला खरा व्यवहार. हे राहणार बास की. अरे किती वेळ नांगरला आता. अरे आता काय जगणीच्या पोटात शिरतो का काय? राणा पण पाटकबाईने तुझी आज चांगली शाळा घेतली बघ. अशी रोजच घ्यायला लागल्या तर आपल्या शेतात बैलाची गरज लागणार नाही बघ. ए चुप. उगा चेष्टा नका. त्या पाठकबाई मला वरडल्या. नुसते वरडल्या नाहीत तर पैसा बी मारला तोंडावर. आणि तू असतोयस. अरे दोस्त आहेस का दुश्मन? ए राणा पाटकबाई तुला वरडत होत्या तेव्हा मला काय वाटलं सांगू? सांग. माझी वहिनी असेल तर अशीच. हा ए देऊ काय बुक्की? आधी ते पैसा उचल माझ्या नजरे पूर्ण. उचलतो. तू शांत हो. कशा पैसे आणतो? ते पाठकबाई मला वरडल्या. कशा बाई ते बी नाही सांगितलं. अरे मी साखळी परत दिली. यात माझी काय चूक आहे? राणा या पैशाची काहीतरी भानगड आहे बघ. पाटकबाईंनी त्या दिवशी पैसे घेतलं आणि आज वापस दिलं. ते बी एवढं. हा म्हणजे तू जरा याद कर. बाई पैसे देताना काय म्हणाल्या? हेच हवं होतं ना तुम्हाला? अरे याचा मतलब बाईंच्याकडे कुणीतरी पैसे मागितलेत बघ. हा काय? बाईंकडे पैसे मागितले? होय. अरे मग ज्याने कोणी मागितलं त्याला का नाही द्यायचे पैसे? आणि कुणाला द्यायचं हे मी नाही सांगितलं. नीट विचार करावा लागणार. काहीतरी गोम आहे नक्की. हा ते मी बघतो. अरे पण बाई माझ्याशी तिरसटासारखं का बोलल्या? एवढा कसला राग? अरे बास कर की. अरे राणा ऐक. अरे राणा अरे बास कर की. अरे बास की राणा आता. नमस्कार वाहिनी साहब. चंदा लक्ष ठेव कुणी आहे ना ग. वहित आहे सब. उठ शिवाप्पा. एक काम करणार का? शिवाप्पा काय बी करवे नाही साहेब तुमच्यासाठी. असं मग लुगडी धु बायकांची. ताकद गेल्या हातांना हेच चांगलं जमल रे.
तुला काढलं होतं कामावरनं, परत ठेवलं कशासाठी? वसुलीसाठी. मग ती बंद कर आता. नाही जमायची तुला. ते हातातलं कडं काढ. चंदा, याच्यासाठी बांगड्या आणि टिकल्या आण. वहिनी साहेब, वसुली कशी करायची हे आता आम्ही नव्याने शिकवायचं तुला? अरे एक सौदा कारकुंडा तुझ्याच्यानं घाबरत नाही. तुला काय टाइमपास म्हणून पोचतोय आम्ही? हे घे. पैशांचं काय झालं? देतो म्हणते ती. कधी देतो म्हणून आतापर्यंत दिलेत का? शिवप्पा तुला आधीच सांगितलं होतं, गायकवाडांच्या नाही जाधवांच्या पद्धतीने वसुली व्हायला पाहिजे. जमणार का नाही आत्ताच सांग. एक दिवस द्या वहिनी साहेब. संध्याकाळ. आजची संध्याकाळ आहे तुझ्या हातात. आज संध्याकाळपर्यंत काम झालं नाही तर उद्यापासून घरकामाला लागायचं. आणि हा, जे काय करशील त्यात आमचं नाव येता कामा नये. नाही येणार. जा. ताईसाहेब, जमल ना मग याला काम? जमल की नाही, आणि नाही जमलं तरी काय फरक नाही पडत. त्या मास्तरनीला धडा मिळाल्याशी मतलब आहे. कळू दे तिला गाठ कुणाशी येते. म्हणजे आता त्या मास्तरनीचं काय खरं नाही. चंदा, अगं महाजन मास्तरांचं काही खबरबात नाही इतक्या दिवसात. लावा की फोन टाइमपासला. ए पोरानो, शांत बसा रे, शांत बसा. इथं गाडी. हॅलो, कोण बोलतोय? वहिनी साहेब बोलतोय. कोण वहिनी साहेब? अय मास्तरड्या, तालुक्याच्या शाळेला बदली पाहिजे ना व? कोण? वहिनी साहेब आपण? वहिनी साहेब आपण थोर आहात, समाज सुधारक आहात, गावचे उद्धार करते आहात, लोकांचे तारणहार आहात. बस बस. काय झोपला होता काय खुर्चीत? नाही, कुणी कुणी सांगितलं तुम्हाला? कुणी म्हणाय कशाला पाहिजे? खिडकीतनं बाहेर बघ. महाजन मास्तर, तुम्ही शाळेत कसं काय झोपता हो? चूक झाली माझी. मी आपला सहज डोळा लागला होता. तसं झोपत नाही मी दुपारी कधी. अहो नाही, ठीक आहे ठीक आहे. दुपारी थोडं झोपलेलं चांगलं असतंय हो. कुठे आहात आपण? काय काम होतं माझ्याकडे? कॅम्प्युटर घेऊन वाड्यावर या. का? अहो तुमचा सत्कार करायचा आहे कॅम्प्युटर संघ. माझा? वय अहो त्या दिवशी राहूनच गेलो, लक्षातच नाही आला आमच्या. आता चंदा म्हणाली महाजन मास्तरांचा सत्कार राहूनच गेला, म्हणलं आठवणीने फोन करावा तुम्हाला म्हणून फोन केला. कधी येताय मग? हे काय आता आता लगेच निघतो, 0 मिनिटात निघतो. हो फोन ठेवा आणि लगेच या. हो लगेच निघतो ना. वहिनी साहेब आपण गुणग्राहक आहात, लोकांचे तारणहार. ताईसाहेब गंमत. ए पोरानो, चला चला चला, उद्या येताना 1-1 रुपया आणायचंय सगळ्यांनी. सगळ्यांना साखर वाटली जाणार आहे. कशाला मास्तर? अरे सत्कार आहे माझा. मग घरीच खाऊन येतो की साखर? कोण बोललं रे? कोण बोललं? तू बोललास? तू बोललास? नाही सर, मी नाही बोललो. मग कोण बोलला? हा हेड सर, फोन आला. परत फोन आला? हो. हे बघ, त्या घोटवडे फोटोग्राफरला बोलून घे. आपल्याला कॉम्प्युटर घेऊन वाड्यावर जायचंय. हा चला चला चला. ए ए ए ए पोरानो, ए ए तू बरा. ए तू बरा. ए मधल्या तू उठ. अरे चला चला लवकर. अरे महाजन मास्तरांचा
पंचकृषीतील पहिली शाळा हेड सरांनी आणला कॅपिटल काळा. पंचकृषीतली पहिली शाळा हेड सरांनी आणला कॅपिटल काळा. महाजन मास्तरांचा विजय असो. अरे महाजन मास्तरांचा विजय असो. अरे पंचकृषीतली पहिली शाळा हेड सरांनी आणला कॅपिटल काळा. महाजन मास्तरांचा विजय असो. पंचकृषीतली पहिली शाळा हेड सरांनी आणला कॅपिटल काळा. ए थांबा रे थांबा पोरानो. हा काय म्हणाला डिग्रीवाल्या बाई? सर मुलांना घेऊन कुठे चाललाय? अरे इथं हेड सर कोण आहे, मी की तुम्ही? तुम्ही. मग मुलांना कुठं न्यायचंय मी ठरवणार ना. तुम्ही शिकवायचं काम करा. हा पंचकृषीतली पहिली शाळा हेड सरांनी आणला कॅपिटल काळा. हा. पण सर पण ह्या घोषणा आणि कम्प्युटर काळा. यमक आहे यमक. शाळेचं यमक काळा, शाळा काळा, काळा शाळा. जाऊ दे, तुम्हाला सांगून काय उपयोग? तुम्ही शहरात शिकलेल्या उच्च शिक्षित, तुम्हाला काय माहित असणार कविता? जास्त शिकला वाया गेला. जा शिकवा. पण सर कम्प्युटर कुठे नेताय? अहो कुठेही नाही. तुम्ही शाळेला दिलात ना, आता तो शाळेचा म्हणजे माझा झाला. तो मी इथं ठेवीन नाहीतर पंचगंगेत नेऊन बुडवीन. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही वर्गात जा आणि शिकवा. पण सर बाई कुणाला शिकवणार? आम्ही समजे तर तुमच्या संग चाललोय ना. बोललास? वाटलंच मला. थोबाड फोडून ठेवीन सांगून ठेवतो. अरे शाळेत शिकवण्यापेक्षा बाकीची कामं सुद्धा असतात, पण वाड्यावर यायचं नाही. तुम्ही एक काम करा. हा गेल्या 4 महिन्यातला मुलांचा पट काढा आणि त्यांच्या उपस्थितीचा तक्ता बनवा. आलं लक्षात? हे काय, जा कामाला लागा. ए तुम्ही गप्प का? करा सुरुवात. महाजन मास्तरांचा विजय असो. अरे महाजन मास्तरांचा विजय असो. पंचकृषीतील पहिली शाळा हेड सरांनी आणला कॅपिटल. हॅलो. अगं काय नाही, तब्येतीची काळजी घे म्हटलं. हॅलो हॅलो. सत्यानाश. आपल्या कानाकोपऱ्यातल्या गावातनं बदल्या होतात नाही यांच्या. साधी फोनला रेंज असत नाही इथं. हॅलो हॅलो. करते बाई संध्याकाळी फोन. काही खरं नव्हे या फोनचं. पैसे देतो म्हणला, का नाही दिलं? दिले ना पैसे दिले. कुणाकडे दिलं? माझ्या मुलीला दिले. मला पोचले असते तुमच्या घरी. थांबा, मी तिला फोन करून विचारता होतं. थांबा हो. अहो थांबा. नाही सगळं का करता एवढी थोडफोड? थांबा थांबा. पैसे दिले की आपाप थांबल समज. संध्याकाळी पैसे पोचवायला पाहिजे, कळलं का? आलं की सांगाय त्यांना संध्याकाळी पैसे पोच पाहिजेत, नाहीतर आज संध्याकाळी पैसे नाही भेटले तर संध्याकाळी, कळलं?
फोन का उचलत नाहीये?